चल पड़ता है। एकनाथ जी शिंदे साहब जब चलते हैं तो लोगों का कारवां चल पड़ता है, जब वो रुकते हैं तो तूफान भी रुक जाते हैं। अरे उन्हें बदलने की कोई कोशिश न करना, उन्हें बदलने की कोई कोशिश न करना, क्योंकि अगर वो बदलते हैं ना तो पूरा इतिहास बदल देते हैं। आणि हा इतिहास आदरणीय शिंदे साहेबांनी बदलला। आज मी मनापासून आभार मानते की माझ्यासारख्या एका झोपडपट्टीतल्या गरीबाच्या लेकीला, मोठ्या बापाची पोरगी नाहीये मी, एका गरीबाच्या लेकीला आणि दलिताच्या बेटीला आज मंचावरती बोलण्याची संधी फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळे मिळते। लोक म्हणतायत की ताई थोडं कमी आक्रमक बोला। अरे पण कमी आक्रमक कसं बोलू? शिवरायांची वाघीण आहे, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूं, आणि एकनाथजी शिंदे साहेबांची लाडकी बहीण आहे, जीव गेला तरी आक्रमकच बोलणार। साहेब माझ्यासारख्या गरीबाच्या लेकीला, जी 12वीच्या बोर्डात मागासवर्गीयात पहिली आली, जिनं सेट केलं, नेट केलं, JRF केलं, इंग्रजीमधनं PhD केलं, साहेब पैसे नेट डोनेशनला म्हणून नोकरी सुद्धा परमनंट कोणी दिली नाही, पण तुम्ही मला जो हा मान सन्मान दिलात आणि अगदी आजच्या वर्धापन दिनाला ओपनिंग बॅट्समनला, लाडक्या बहिणीला बोलवलं, शिवसेनेत महिलांना मान सन्मान आहे, याच्यापेक्षा मोठं उदाहरण कुठलं देऊ? त्यामुळे साहेब या सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्या सोबत आहेत, शेवटच्या श्वासापर्यंत या सगळ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ तुमच्यासाठी झटतील आणि तुमच्याच नेतृत्वाखाली हे नवं महाराष्ट्र, शिवरायांचं सुराज्य